माझ्या आईचं तर मला काही समजतच नाही बाप्पा. मोठ्या पोराजवळ काय आहे काय मी. इथं लायना पोराजवळ राहा नाही का तिनं. हां, एवढं साजरं घर आहे, दार आहे, मस्त गादी आहे म्हटलं, झोपाले म्हटलं. हां, कूलर चालू राहते, फॅन चालू राहते, नाही गमलं का टी व्ही आहे पाहाले. तिथं काय मोठ्याजवळ काही ना काही. हां, काही ना काही म्हटलं, लेकरं पाहत बसा दिवसभर. आता म्हाताऱ्या माणसाकडून एवढं होतं तरी काय. तिथं बसल्या करत राहते. तर इथं राहा मस्त, इथं ऐटीत जागावती नाही. हां, तर नाही सोडत नाही, ती मोठ्या पोराला नाही सोडत. जिथं आपल्याला चांगलं भेटलं तिथं राहा. आता पाय बरं, याच्या इथं कोणत्या गोष्टीची कमी आहे, कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे म्हटलं. ते गेली भजे करायसाठी. हां, तिथं जे बनलं तेच म्हटलं, वावराची तुरीची डाळ आहे. हां, वावरातलेच गहू आहे, वावरातलीच ज्वारी आहे, तेच करते हप्त्यातून 4 वेळा तेच खाते. त्याच्यापेक्षा म्हटलं मस्त इथं लाईनाची इथं राहिली. हां, प्रत्येक म्हटलं नवई निघते, नवई निघासाठी. पण त्यालाच धरून पकडली राहते ना. आता मला बोलवाले आली होती, चल म्हणे चहा प्याले म्हणे, चहा प्याले बोलवून राहिले म्हणे. आता तिथं कोण पिन कोरा चहा. इथं मस्त घट्ट दुधाचा चहा करून देते लाईनाची बायको. इथं नाही पेणार काय मी. हां, तिथं काय येऊ मी प्यासाठी. आता मोठा होय, आता त्यानंच आणलं मला तिथून, तर मग आता जाता लागतेच. आणि शेवटी म्हटलं बाबाचं घर होय ना, ते पुराणं तेवढं घर तर नाही झालं त्याच्याकडून बांधणं. घर व्हायसाठी आता तिला म्हटलं आली म्हटलं, लाईनीसून मस्त भजे करून राहिली, गरम गरम खाऊन घे. तर मला तिनं म्हटलं नाही म्हणे. हां, आता नाही म्हटलं तर तिला काय स्वप्न पडलं होतं काय बाप्पा. स्वप्न पडाले का मै सासू येईन म्हणून. हे मग येई नाही का हेक्कडचं आहे करते, हेक्कडचं आहे करासाठी. चांगलं राहा. आता माहिती आपल्याला इथं चांगलं भेटते म्हणून इथं गुलू राहिले. काय होतं 2 शब्द चांगले बोलले तर बोलासाठी मस्त आपलं राहणं होते ना. हां, लायना भावाजवळ म्हटलं काय नाही आहे, मग सगळंच काय म्हटलं, गाडी घोडा सगळंच आहे म्हटलं. आणि त्याच्याजवळ काय आहे काही ना काही, तरी त्याला धरून बसली राहते. हां, बसले राहिले. जाऊ दे बापा, आपल्याला काय करावं लागते. आपण काय 4 दिवसाचं. हां, आज न उद्या आपल्या घरी जाणंच आहे म्हटलं. आता आपण आईचा विचार करतो का बा तेही चांगली राहिली पाहिजे, तिलाही चांगलं भेटलं पाहिजे. पण ते तिचं नाही पाहत ना. त्या मोठ्या पोराले धरू बसते. हां, तिथं काही नाही राहावं लागन तर तो डुक पंखा हालते म्हटलं, सारे मच्छर चावते तिथं, तरी तिथं झोपते. आता एवढी मोठी गादी आहे, इथं येऊन झोपाव नाही काय तिनं. हां, झोपाले पण नाही, तिथंच राहीन आणि तिथंच मरण. जाऊ दे, मरण तर मरण. आता मी तर आली बाप्पा इकडे. इथंच मस्त नरम गादी दिसून राहिली. हां, मस्तच जमून जाते मग येतं. हां, इथं मस्त बसून टी व्ही पाहतो. आणि काय म्हणते आता ते भजे करायला गेली किती वेळची. आता येत असून ते भजे घेऊन. हां, मस्त खातं पेतो आणि इथंच तण नव्हतो. घ्या होतंय, घ्या, आणले तुमच्यासाठी. घ्या, गरम गरम आहे भजे. मस्त म्हटलं घ्या, खाऊन घ्या. आणते ना तर ते. माय बाई, मस्त वाशून राहिला हो याच्यात तर. हां, मस्त सुगंध सुटला म्हटलं भजेले. तोंडात तर पाणी सुटून राहिलं. आणि मिरच्या आणला काय हो मस्त तळून. हां, मस्त तिखट दिसून राहिला बाई. ह्या जाऊ दे तिकडे, मला पहिले खाऊ दे. हां, मस्त वाशून राहिला. हां, कांदे भजी बनवले काय तर का आलू भजी बनवले. ताई, तुमच्या भावाला कांदे भजीच आवडते म्हणून कांदे भजी बनवले. त्याच्यासाठीच बनवले ते स्पेशल. पण आता तुम्ही आल्या तर तुमचे होऊन जाते म्हटलं, तेच होऊन जाते. आता तुम्हाला पाहिजे का आलू भजी बनवून देऊ का तुमच्यासाठी. बनवून देते एखाद्या आलूचे. नाही, नंतर कधी अशी दुपारी गिपारी करतो मग. असं त्या राहू दे ना. आहे ना हे भजे खातो ना मी सध्या. हां, नंतर वेळ गिर भेटला तर हां तेव्हा करजो आलू भजे. कुठे गेलता रे तू. हां, कुठे गेलता दादू. किती वेळचा नाही तू घरात. हां, कुठे चालला गेला होता रे. किती वेळची आवाज देऊन राहिली. बस तू यासाठी भजे आणतो. भजे खाता का तू. हां, तुझ्यासाठी पिक्के भजे बनवले म्हटलं. खाता का जराशे. नाही, मी भजे नाही खात. मला नाही का पतंग पाहिजे. पतंग मी पतंग उडवतो. पतंग उडवतो. नाही ना, एवढं लहानपणी पतंग नसते उडवत. पळून गिळून जाशील म्हटलं. सारे मोठे लेकर आहे ते पतंग उडवणारे. हां, एवढसा कुठं जाशील, त्याच्या मंदा करशील काय. तुला दाबदूब करून टाकन ते. काही नाही झाला का तिकडे. नाही, मला पतंगच पाहिजे. मला पतंग पाहिजे. कसं करता रे तू. हां, थांब आता तुझे बाबा येते ना, तुझ्या बाबासोबत बोलजो. ते आणून देईन तुला पतंग. हां, तेव्हापर्यंत खेळ तू, जाय बाहेर खेळ. खाता भजी आणून देऊ का तुला. हां, भजी आणून देऊ काय. नाही, मला भजी नाही पाहिजे. मी खेळतो. मग बाबा आले ना, मग मी बाबाला घेऊन जाईन. पतंगाच्या दुकान आहे, मग मी पतंग आणून. बरं जाय खेळ आता तू. खेळ आता. भजी खाऊन राहिली ना, तुला खायचं असेल तर खाऊन घे, नाही तर मग जाय बाहेर खेळ. बाबा आले म्हणजे बाबाला घेऊन जायचं दुकानात. हो, मी बाबालाच घेऊन जातो. मी नाही खात भजी गिजे. पोट्ट नाही काय बोललो, त्रास देते. इकडून आलं का तिकडून आलं, काय हे पाहिजे, आई ते पाहिजे. आई त्याच्या हातात हे आहे, त्याच्या हातात ते आहे, बस असंच करते. हवं तर लेकरीचं तसंच राहते. लेकरं तसेच त्रास देते. पण भले मस्त बनवले होते हो बाई त्या. हां, मस्त बनवले होते म्हटलं भजे. मला लय आवडले. हाय काय अजूक. हां, अजूक असेल तर दे बरं 2-4. भले मस्त लागून राहिले. तोंडाचा स्वाद येऊन गेला म्हटलं. नाही तर कसंच तोंड झालं होतं बाप्पा ते वरण गिरण खाऊन. मस्त बनवले. हां, मिरच्या आणतो 2-4 मिरच्या त्याच्यात जास्त. बरं ते आणतो. बाप्पा, एवढे मोठे भजे प्लेट भरून.
खाऊन घेतले आणि आता म्हणते का अजून पाहिजे म्हणते. ह्या तर म्हणे का मी तिकडे जेवणही करून आली म्हणे. वरण होतं तर म्हणे पोटभर खाल्लं नाही म्हणे, पण अर्ध पोट तर खाल्लंच असेल ना. आणि अजून म्हणते 2-4 असून ताण म्हणते. बाप्पा याची भूक काही गेलीच नाही काय. आता म्हटलं पावभर बेसनाचे भजे बनवले होते, चांगली गच्चपच भरून आणली म्हटलं त्याच्यासाठी प्लेट. मन भरून खाल्ले पाहिजे म्हणून मिरची तळले, मिरची आणून दिले त्याइले. आता म्हटलं दादूच्या पप्पासाठी आणि माझ्यासाठी ठेवले होते. आता म्हणते 2-4 आण म्हणते. आता देतो थोडेसे आणून. निलिमा अन्न व अन्न असं तर 2-4 भजे अन्न भल्ले बा टेस्टी लागून राहिले बिचारे तुझ्या हातचे. मन करून राहिलं खावच खाव. अन्न 2-4 असं तर हो ताई आणून देतो ना, आणून देतो. एक गोष्ट तर माना लागून म्हटलं, मला लाईना भावाले बायको भल्ली मस्त भेटली. पाहायलाही चांगली आहे आणि साऱ्या गोष्टीच चांगल्या आहे म्हटलं. घरदारही सांभाळून घेतलं, एवढं चांगलं बनवून घेतलं, पैसे जमा करून राहिली. आणि म्हटलं खाप्याचंही चांगलं बनवता येते. तिच्या हाताले पहा किती चव आहे, किती मस्त बनवले म्हटलं भजे. नाही तर आली तेव्हापासून म्हटलं मोठीनं म्हटलं काही असं चांगलं बनवलं नाही. जे बनवून राहिलं घरात तेच देऊन राहिली. असं काही चांगलं द्या लागते कोणी आलं गेलं तर. आहे नाही का कोणी नाव काढते. पण काही असं म्हणा, पण मस्त बनवले होते म्हणून तर मी म्हटलं तिला अजून आण म्हणून. अजून आण म्हटलं जराशी असं तर असं खावशीनच मन करून राहिलं मुळे एवढे साजरे बनवले तिनं. घ्या ताई घ्या ना, भजे आणले म्हटलं तुमच्यासाठी. दे ना मी वाटच तर पाहून राहिली तू. दे. एक गोष्ट आहे निलिमा, तू जशी भजे बनवतो की नाही तसे भजे कोणाला येतच नाही. भले मस्त लागते तुझ्या हातचे भजे. हो काय ताई, तुमचे भाऊही असेच म्हणते तू मस्त बनवतो म्हणते भजे. म्हणते त्याला तर माझ्या हातचे कांदा भजे एवढे आवडते का म्हटलं 8 दिवसातून 1 वेळा 2 वेळा मी बनवतोच म्हटलं. त्याला आवडतेच. मस्त चहा कर म्हणते, मस्त नुसतं दुधाचा आणि भजे लय आवडते त्याला. त्यानं फोन लावून सांगितलं होतं मला 2 वाजता, म्हणे भजे गिजे करून ठेवजो म्हणे तू म्हणे. मी येतोच म्हणे, कारण की सकाळी ते जेवण करून गेले नाही ना. जेवण करून काही गेले नाही, त्याला काम होतं तर थोडंसं. तर म्हणे मी दुपारी येईन म्हणे, तर तेव्हा भजे करून घेजो म्हणे. मग म्हटलं जाऊ दे म्हटलं. मग सकाळी काही स्वयंपाक बनवला नाही. मग आता रात्रीचं होतं ते खाऊन घेतलं आम्ही, नाश्ता पाणी करून घेतला. आणि आता म्हटलं भजे बनवून तर आमचं दोघीचं होऊन जाते. आणि ते पट्ट तर काही खाले पाहतच नाही. पाहिलं ना तुम्ही. फक्त त्याला खेळायला पाहिजे, बाकी खाणी पिण्यासोबत तर म्हटलं त्याचं नातं दूरपर्यंत नाही आहे. अरे वहिनी कुठे चालल्या? शांता वहिनी कुठे चालल्या बाहेर? कुठं नाही चालली होती, जराशी म्हटलं घराकडून चक्कर टाकून येतो म्हटलं. जराशी झाडझूड गिडझूड करून येतो ना, दिवाबत्ती करून. आता घर बंद आहे की नाही, चांगलं नाही राहत. देवाजवळ दिवाबत्ती करतो म्हटलं, झाडझूड गिडझूड करतो आणि येऊन जातो बातच. असं पण कायले चालले तुम्ही? काल इथे गेल्या होत्या, परवाही गेल्या होत्या. रोज जाता. कोण राहते तिथं आता? कोणी तर राहून नाही राहिलं. आणि कायचा कचरा होत असून तिथं. किती वेळा झाडझूडच करायला जाता तिथं. झाडझूड करायला एखाद्याला पहा आणि किरायानं देऊन देतो. तेवढं घर किरायानं देऊन द्या. आणि म्हटलं किरायाचे पैसे येते म्हटलं, तुमच्या खर्च पाण्याला कामी येते म्हटलं. मग ते किरायाचे पैसे पाहू काय सांगू का एका दोघा जणाले का तुमचं घर किरायानं देऊन देतो म्हणून. किरायानं नाही बाप्पा, किरायानं नाही देत मी. कायला देऊ मी किरायानं? मी नाही जाईन काय माझ्या घरात. मीच जातो माझ्या घरात, काही नाही द्या लागत किरायानं. किती दिवस राहणार आहे मी इथं? इथंच राहू काय आता? आता घर दार सोडून तिकडचे पाहा लागते ना. मग नाही मीच जाईन आता. किरायानं नाही द्या लागत. आणि कोण कसं राहते आणि कसं नाही म्हटलं, कोणाची वापर कशी आणि कशी. आता मी एवढ्या दिवसाची होती, एवढं तुटलं ताटलं घर आहे. आणि तसंही म्हटलं असं घर कोणी किरायानं घेतही नाही. किरायानं घेतलं का त्याला सगळं व्यवस्थित पाहिजे म्हटलं घरात. तिथं एवढं काही साजरं आहे काय? एक खोली आहे फक्त, नाही तर पूर्ण घर गळते म्हटलं इकडून तिकडून पाणी. आता मी तेच तर पाहून येऊन राहिली का कुकडून टपका आहे म्हणून. पाणी गिनी आलं का मग खाली भांडं लावून देतो आणि येऊन जातो. नाही किरायानं पुरतही नाही आणि कोणी घेतही नाही ते. आणि मी देतही नाही किरायानं. मीच जाईन ना तिथं राहायसाठी, मीच जाईन. काऊन मोठी आई, आम्ही तुम्हाला इथं राहा म्हणून राहिलो आणि तुम्ही नुसतं असेच बोलता, मी चालली मी जातो. काऊन तुम्हाला काही परेशानी आहे का आमच्या इथं? आम्ही काही म्हणून राहिलो का तुम्हाला? आमचा काही त्रास आहे का तुम्हाला? तुम्ही काऊन नाही राहत इथं? तसं नाही आहे हो बाई राधिका, कायची परेशानी नाही आहे. कायची परेशानी राहणार आहे? काहीच नाही आहे, काही त्रास नाही आहे मुले. पण कसं आहे बाई, ते घर बंद पडलं आहे ना. आणि शेवटी म्हटलं त्या सासऱ्याची आठवण राहते त्या घरात. त्या सासऱ्याची आठवण आहे त्या घरात. आणि म्हटलं ते घर कसं सोडवू मी आणि कसं कोणाला देऊ? मला तर म्हटलं जीव जाईन ना तर त्या घरातच जाईन. मला म्हटलं त्या घराशिवाय काही गमतही नाही. पण तुम्ही पोरीनं आणि भाऊजीनं म्हटलं एवढी विनंती केली का राहा म्हणून मी राहिली हो बाई इथं. नाही तर खरं सांगू ना तर मग सारं त्या घरात राहते, सगळं त्या घरात राहते म्हटलं. त्या सासऱ्याची एक आठवण जुळली आहे म्हटलं त्या घरातून. त्या सासरे जायपर्यंत आम्ही त्याच घरात होतो ना, तिथूनच तर त्या सासरीचा जीव गेला म्हटलं. हे पा मोठी आई,
आता जे तुम्ही गोष्ट म्हणून राहिल्या तर ते बरोबरच आहे, पण आता आमच्यासोबत राहा ना. हां, आता होते म्हणा, होते मामाजी, पण आता आता काय करू शकतो आपण? देवाची मर्जी ते, आपलं काय आहे त्याच्यात? हां, आणि तुम्ही म्हटलं काय मन दुखवता, तेच आठवण आठवण करू करू. आम्ही म्हणून राहिलो का आमच्या ह्याच्यातच राहा म्हणून तुम्ही, तर तुम्ही नुसतं एक दिवस गेला का अजून म्हणता मी चालली माझ्या घरी, एक दिवस गेला का अजून म्हणता मी चालली झाडझूड करायले, मी हे करायले मी ते करायले. हां, तुम्ही आम्हाला सांगा ना, मला सांगा तुम्ही. मी आणि पूनम जातो आणि सगळं रक्षात करून येऊन जातो म्हटलं, सगळंचं सगळं. हां, तुम्ही काय जाता इतक्या वेळेस? नाही हो बाई, तसं थोडी नाही, चक्कर माराच लागते, मारा लागते ना चक्कर. बरं नाही जात बाप्पा, सध्या नाही जात, सध्या राहतो, कारण की आता मंदाई नाही आहे घरात. आता तुम्हाला काम गिम पडलं काही बाहेरून घेरून आणून द्यायचं तर मग मी आणून घेऊन देऊ शकतो तुम्हाला, आहे नाही काय? हां, मंदा आली म्हणजे मग पाहिजे मी. पण का हो भाऊजी, मंदाचा फोन गिन नाही आला होता काय? हां, मंदा गिंदाचा फोन नाही आला होता काय? हां, पोचली नाही पोचली, आणि झाले ना आता 4-5 दिवस. येत नाही म्हणते का ते? हां निलिमा, अजून आहे का बा? अजून आहे का भजे? हां, भले साजरे लागून राहिले, अजून आहे का भजे? काय हो ताई, साजरे लागून राहिले म्हणता तुम्ही? पूर्ण पावभर बेसनाचे भजे बनवले होते म्हटलं, पूर्ण तुम्हाला आणून ठेवून दिले. आता म्हटलं तुमच्या भावासाठी एकही नाही भजाटी ठेवला ना, माझ्यासाठी ठेवला म्हटलं. आता तुम्हाला साजरेच तेवढे लागून राहिले होते, तुम्हाला पूर्ण आणून दिले थोडे करून. आता संपले ताई भजे, आता संपले, आता नाही करत मी भजे, झाले आता तुमच्या भावाला नाही करून देत म्हटलं, आता करून देईन नंतर, माझा मूळगेड झाला म्हणजे तेव्हा. हाव काय, संपले काय? बरं जाऊ दे, संपले तर. हे घे प्लेट घे, ठेवून दे. माझ्यासाठी पाणी घेऊन या ना, पाणी घेऊन या. आणि थोय आला म्हणजे चहा तर करशीलच तू. हां, दीपक आला म्हणजे चहा करशील ना? हो ताई, करा लागून ना ते आले म्हणजे चहा करा लागून ना. आता भजे तर काही उरले नाही, आता चहा तर पाजा लागून तेले, सकाळपासून उपाशी गेले ना ते. हो तर त्याला याले किती वेळ आहे म्हटलं त्याला याले? आता त्याचं काही नक्की राहत नाही, येतो म्हणे अर्धा 1.5 तासात म्हणे. आता एखादा तास तर झाला, अर्धा तास लागेल अजून त्याले यासाठी. काहून तर नाही, माझं म्हणणं असं होतं का म्हटलं मला चहा देऊन दे तू. आता तिखट टोन झालं, आता म्हटलं जरासा चहा पितो, गोड होऊन जाते, आणि तुझ्या हातचा चहाही मस्त लागते, मस्त नुसत्या दुधाचा बनवते की नाही तू, घट्ट चहा मस्त लागते म्हटलं तुझ्या हाताचा चहा. तर माझ्यासाठी तू चहा बनवून दे, मी इथंच म्हटलं सोफ्यावर झोपून जातो. मस्त आता पोट लय भारी झालं, भारी होऊन गेला आता. हां, मी सोफ्यावर बसतो, तू माझ्यासाठी मस्त काय म्हणते तर चहा कर. हां, आणि मग तो आला, दीपक आला म्हणजे त्याला करून देजो मग एखादा कप चहा. हां, सध्या मला देऊन दे. हां, बरं ताई, बरं. आज तर मस्त भेटले म्हटलं, गरम भजे, मस्त वाफा निघून राहिल्या होत्या त्याच्यातून. हां, मस्त टेस्टी त्याच्यासोबत मिरचे मस्त भेटले आज खाले. आज तर म्हटलं चांगले खाऊन घेतले मी, एवढे तर भजे कधीच नसून खाल्ले. आता तर डकारा येऊन राहिले बाप्पा. आता जराशी इथंच टेका लावून बसतो, मग आणते ते चहा पिऊन घेतो, आणि मग इथंच जराशी झोपून जातो. आता बाहेर कुठं जाऊ? आता बाहेर नाही जात, आता पोट भारी झालं, एवढं पोट भारी घेऊन म्हटलं बाहेर घुमता नाही येत मला आता इथंच जराशी लेटपोट करून घेतो मी, तेव्हापर्यंत आणतेच म्हटलं निलिमा चहा. चांगली आहे, अशा पाहिजे बाप्पा भावजाया, नंदीची वर करणाऱ्या. बाप्पा काय होय हे ननद होय का काय होय बाप्पा? काय एखादी म्हटलं राक्षसीन होय? एवढे मोठे पावभर बेसनाचे भजे म्हटलं यकीनं जपत करून टाकले. हां, रप खाऊन घेतले ना एकदम, रप खासाठी. 2-4 आनंद म्हणे असं करू म्हटलं 4-5 प्लेटा पार दाबल्या म्हटलं पोटात, 4-5 प्लेटा दाबाले. आणि तरी म्हणते का मी म्हणते जेवण करून आली होती म्हणते. हां, ताईच्या इथून जेवण करून आल्या होत्या, तरी एवढे कसे काय खाल्ले गेले बाप्पा? हां, म्हणून ते असं फुटून राहिले इकडून तिकडून. म्हणूनच अशा फुटून राहिले, असेच खात असेल ना एवढाले भजे बाप्पा. नाही अजीर्ण होईन का पोटात? हां, नाही पोट खराब होईन का एवढाले भजे खाऊन? आणि एवढ्याला मिरच्याही खाऊन घेतल्या आणि भजी खाऊन घेतले, ह्याही विचार नाही केला त्याला. तरी म्हणून राहिली मी का तुमच्या भावासाठी बनवले म्हणून. हां, एखादा प्लेट खात्या, प्लेट इतक्या कमी होते का एवढे मोठे? हां, नाही थोडे आणून दे पार सैतले बाप्पा, सैतासाठी. अशी नाही पाहिली बाप्पा बहीण कुठं. हां, भावाचाही विचार नाही केला त्याला, म्हणून राहिले का मी स्वयंपाक नाही केला, आता भजेच खाऊ. हां, एवढे मोठे स्वतःने खाऊन घेतल्या. आता माझ्या नवराही राहिला, मी राहिली, आता नाही बनवत मी. आता तेले म्हणून तुम्ही करा म्हणून, आता बाहेरचा नाश्ता म्हणून, आणि माझ्यासाठी आणा म्हणून आता नाही बनवत पप्पा. आता भजे बनवतच नाही, तर अजून बनवले ना तर अजून खाऊन घ्यायच्या हो या 1/2 किलोचे भजे. मावूनच राहिले त्याच्या पोटात. व्हायच एवढं मोठं पोट, काय मावणार नाही त्याच्यात. हो मामाजी, मी हेच विचारून राहिली होती तुम्हाला. म्हटलं आतेबाईचा फोन नाही आला होता काय म्हटलं? केव्हा येईन तर आतेबाई? आता झाले ना लय दिवस, एवढ्या दिवस तर कधी गेल्या नाही त्या. ह्या वेळेस तर म्हटलं लय दिवस होऊन गेले तेले, नाही तर सकाळी गेल्या का संध्याकाळी, आज गेल्या का उद्या घरी, आणि ह्या वेळेस तर म्हटलं लय दिवस झाले.
अरे देवा, दिवस झाले तर चांगलं आहे ना, एवढे दिवस झाले तर किती शांत वातावरण वाटून राहिलं. घरातलं दिसून नाही राहिलं का तुम्हाला? हा, कशी शांती शांती लागून राहिली म्हटलं घरात. कोणाची किटकिट नाही, कोणाचं बोंबलणं नाही, कोणाचं चिल्लावणं नाही. हा, मस्त शांत डोकं होऊन गेलं मला तर ते गेली तर. आणि सध्या तुम्ही तिची आठवण करूही नका म्हटलं. 2-4 महिन्यासाठी गेली ते, काही 2-4 दिवसासाठी नाही गेली. काय बोलता भाऊजी? एवढ्या दिवसासाठी कोण काय झालं? तिची आईची तब्येत काही बरोबर नाही आहे काय? हां, का तिच्या घरी काही झालं? तिच्या माहेरात काही झालं काय? एवढ्या दिवसासाठी तर कधी गेली नाही ते. लग्न झालं तेव्हापासूनही कधी गेली नाही. बाळंतपणाला गेली तर 6 महिन्यात वापस आली म्हटलं. एवढ्या दिवसासाठी? हो ना मामाजी, तुम्ही मजाक तर नाही करून राहिले ना? एवढ्या दिवसासाठी कधीच तर नाही गेले आतेबाई. बाई, ते इथं राहून नाही का जास्तच करून राहिली होती. जास्त करून राहिली होती तर तिचं जास्त डोकं काम करून राहिलं होतं म्हटलं. मग आपल्याला ती मॅच समजून राहिली होती, म्हणून आता तिला आराम करायला पाठवलं मी. तिथं तिचा आराम नाही होऊन राहिला होता ना, आणि तिची तब्येतही बरोबर नव्हती. आता कसं तिथं तिची भाऊ आहे, तिची आई आहे, तिचा करण. हां, तिला मस्त आराम करून देईन आणि तिचं डोकंही तिथं बरोबर राहते. हां, आणि तेव्हापर्यंत म्हटलं आपण जरासं शांततेत राहू. नाही तर ते राहिली म्हणजे आपल्या घरातली शांतता तर एकदम भंगच होऊन जाते. सकाळ झालं का काही ना काही होतच राहते आपल्या घरात, आणि संध्याकाळ झाली का काही ना काही होतच राहते आपल्या घरात. थोडं आहे ना, बरं आहे ना गेली तर. हां, बरं आहे गेली तर. आता तिचं मन भरण तेव्हापर्यंत तिला राहू द्या. हां, कोणीच नका म्हणजे आता तिचा विषयच नका काढजा का ते येते का नाही येत का काऊन नाही येत. हां, काहीच नाही म्हटलं. आता मस्त तिला तिथं आराम करू द्या, मला इथं मग डोकं शांत करू द्या. हां, लय भन झालो तुम्ही, लय मॅटासारखं लागून राहिलं होतं मला. भाऊजी, मला वाटूनच राहिलं होतं तरी ते जाता जाता नाही काय बडबड करून राहिली होती. मला असं वाटते का तुमच्या दोघात काही ना काही झालं, काही ना काही झमकली आहे ना. पण तुम्ही घरच्या लोकांना काही सांगतही ना, काही ना. हां, घरात मोठे माणसं आहे नाही काय? हां, हे असं हे असे चांगलं वाटते का आता ह्या वयात? हां, कोणी काय म्हणून, कोणी काय विचार करून ह्या वयात म्हणून माहेरी पाठवलं म्हणून? का ते स्वतःहून गेली का तुम्ही पाठवलं तिले? हां, हे पा वहिनी, तिचं तसंही मन होतं जासाठी, आणि म्हटलं मय मन होतं तिला पाठवासाठी, आणि म्हटलं ते तिच्या मनानं गेली आणि नाही तिला माझ्या मनानं पाठवलं. मग दोघांची जेव्हा इच्छा एकच होती तर मग काही त्याच्यात वादच नाही. बाप्पा, काय घुरून राहिल्या? खाऊन घेतलं म्हटलं गळ्यापर्यंत. हां, चहा पिऊन घेतला आणि आता मस्त घुरून राहिल्या. बाप्पा बाप्पा, मस्त झोप लागली येईल तर. हां, कोणी ये जाय काही येईल फिकरच नाही आहे. जाऊ दे, तशा इथं म्हणून राहिल्या होत्या. तिथं म्हणे काही बरोबर झोप लागली नाही म्हणे. इथं मस्त गादी किती आहे, मस्त झोपल्या आरामशीर. आले का हो तुम्ही? आले काय? किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. मला किती वेळचा फोन लावला तुम्ही, येतो म्हणे 1-1.5 तासात म्हणे, आणि आता 2 तासाच्या वर तर होऊन राहिले. तर आता आले का हो तुम्ही? हां, फोन लावून देता ना, येत नाही ना काही नाही. आणि मग काम असते ना ते. हां, काम उशिरा पाशिरा होतं असते जरासं, अर्धा 1 तास लेट. बरं, ते जाऊ दे, तुला सांगितलं होतं ना मी. हां, मस्त भजे करून ठेवतो म्हणून बनवले का त्या भजे? तुझ्या हातचे भजे नाही का भले मस्त लागते. आण बरं एखादा प्लेट आण, मी तेव्हापर्यंत हात पाय धुवून येतो. हां, कायचे भजे? काही भजे नाही आहे, झाले म्हटलं भजे. काय काय म्हणत राहिली तू? मला काही समजून नाही राहिलं. झाले म्हणजे? अहो, बनवले होते मी. तुम्ही मला फोन लावला होता की नाही, म्हणे भजे बनवून ठेव म्हणे. मग म्हटलं तेवढ्यात म्हटलं ताई आल्या. मग त्याला म्हटलं मी, म्हटलं बसा म्हटलं तुम्ही, म्हटलं तुमच्या भावानं म्हटलं भजे बनवायला सांगितले म्हटलं, तर बसून गेले त्या. मग म्हटलं बनवून घेतो म्हटलं, थोडेसे ते तेल देऊन देईन म्हटलं मी. तर कायचं जे खात बसल्या त्या पुरीचे पुरणे म्हटलं एवढे मोठे कटोरा भरून म्हटलं भजे खाऊन घेतले त्यानं. काय एवढे मोठे कटोराभर भजे खाल्ले तिनं? बाप्पा, काहून जेवण घेऊन केलं नव्हतं का तिनं? काय माहित केलं होतं का नाही केलं होतं. तर मला तर म्हणे मी जेवण केलं म्हणे. आता म्हणते ताईनं, सुनीता ताईनं म्हणते वरण केलं होतं म्हणते, वरण पोळी मिरची तळले होते म्हणते. तर त्याला आवडत नाही म्हणते, त्यानं थोडंसं खाल्लं आणि मग इकडे येऊन गेले. आणि मग इथं जे खाल्लं आणि मस्त चहा घ्या पेले. आणि पहा ना आता कशा घरून राहिल्या पहा तुम्ही. आता जाऊ दे ना, तर खाल्ले तर काय करतो, तिच्या पोटातून काढतं का आता? हां, चांगलं वाटून राहिले असं तर खाऊन घेतलं तिनं. आता माझ्यासाठी करत नाही का मग तू? एकतर मी सकाळपासून जेवण काही करून नाही गेलो. माझ्यासाठी तर कर काही. हां, थोडेसे कर ना भजे, काप ना 2-4 कांदे का, पण कर जराशे. हां, मायापुरते तर कर. अहो, तुमच्या पुरते काय, मायापुरते नाही म्हटलं. मी कुठे जेवली आता? म्हटलं एकटीसाठी काय स्वयंपाक करू म्हटलं. रात्रीचं होतं ते खाऊन घेतलं होतं थोडंसं. आणि म्हटलं माझ्यासाठी, तुमच्यासाठी, ताईसाठी, तिघीसाठी केले होते ना. पण तेनंच खाऊन घेतले पूर्णेचे पूर्णे. मग आता काय 17 वेळा काय तेवढेच कामं करू काय?
हा कांदे कापा मिरची कापा आणि करत बसा. आता गीता काही नाही करत मी. आता फक्त तुम्हाला चहा देतो आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करतो. आता गीता काही करत नाही. हेडच्या माय बहीण काय करावं या मंदाबाईचं, खाले बसतं तर मार खात खातच राहते. आता मलाही तसंच ठेवलं, किती मन होतं म्हटलं मग कांदे भजी खायचं. जाऊ दे बरं, आणि बरं जाय चहाच घेऊन ये आता. तर चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मला कमेंट करून. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय पै द्या. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पण त्या अगोदर सगळं आपल्या माय बहिणीचे आपण नाव घेऊन घेऊ. चला तर मग सुरुवात करू. कविताताई चुनारकर, चंदाताई उमरकर संग्रामपूर, सुजाताताई ढेरे, चित्राताई जावरकर, कुबेर मंत्र कडुसकर, सुधांशू लांडे, दीपिकाताई भावसार, अनिताताई तायडे, शुभदाताई गोठणकर, चित्राताई जावरकर, रंजनाताई हिंगोले, सुनीताताई सरोदे, मायाताई गेडाम, मृदुलाताई लंगारे, मनीषाताई फोंदके, मंदाताई सतंगे नागपूर, भारतीताई वाघमारे, लताताई गोरे, रेखाताई मोहाडीकर, शोभाताई साबळे प्रशांतनगर अमरावती, प्रियंकाताई मून, चंदाताई खापरे बदलापूर, मराठी लताताई, रत्नमालाताई तिरुलकर, मनीषाताई वाढावे, अश्विनीताई गहुले. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप खूप धन्यवाद, ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.